डिनो मोरियाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर संताप. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब. मंत्रालय, ठाणे, नाशिक हे हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू. नाना पटोलेंचा हल्लाबोल. हनी ट्रॅपमध्ये कोण तुम्हाला माहित असेल तर नावं सांगा. नाना पटोलेंच्या विधानावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस. भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींच्या जमीन प्रकरणात नोटीस. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर समोर. वन नेशन पण नो इलेक्शन. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. उद्धव ठाकरेंची दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक न झाल्याने सदस्य अस्वस्थ. सगळ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणात दिशा ठरवणंही गरजेचं. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात राऊतांची माहिती. उद्धवजी, 2029 पर्यंत काही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर. फडणवीसांची ऑफर नाही, या तर टपल्या टिचक्या. फडणवीसांच्या ऑफरवरून संजय राऊतांचा पलटवार. फडणवीस टोले टोमणे मारण्यात पटाईत. राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. जनसुरक्षा कायद्याबाबत मला हायकमांडची नोटीस आलेली नाही, तर चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो. विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण. फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेला मारलं. नावासह तक्रारी आल्यानंतर आरोपींना अटक करायला हवी होती. पोलीस चाकाचं काम करतात. महादेव मुंडे प्रकरणावरून सुरेश धस यांचा गंभीर आरोप. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक. 1 महिन्याचा आणखी वेळ देते. ज्ञानेश्वरी मुंडेंचा पोलिसांना अल्टिमेटम. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपी दीपक काटेसह एका साथीदाराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांनी कोर्टाकडे 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. काटेला सोलापूर तुरुंगात हलवणार असल्याची माहिती. सोलापूरच्या करमाळ्यात राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न. पक्ष संघटन वाढवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उमेश पाटलांचं मार्गदर्शन. पुण्यातील कोथरूड भागात पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण दादांसोबत असा बॅनरवर उल्लेख. श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावांमधील आकारी पड जमिनींविषयी राजभवनात बैठक संपन्न. कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून निर्णय घेतला जाईल. राज्यपालांची ग्वाही. मेळघाटमधील सेपना नदीला मोठा पूर. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नागपूरसह परिसरात पावसाची हजेरी. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणीमध्ये जुलै महिन्यात केवळ 35% पाऊस. काही दिवस चांगला पाऊस न आल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. मध्य प्रदेशमधील संजय सरोवरच्या 3 दरवाजांमधून 580 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 117.4 मिलीमीटर पावसाची नोंद. हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून तापी नदीत विसर्ग सुरू. हिंगोली जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, मात्र खरीप पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा. कोल्हापुरातील शिंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला. जोरदार पावसामुळे माती खचल्याने दुर्घटना. भराव तुटल्याने पाणी वाहून गेलं तर 25 एकर शेतीचं नुकसान. कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं. पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर. जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली. बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्री दमदार पाऊस. हिवरा नदी दुथडी भरून वाहू लागली. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शहापूर तालुक्यातील विहा गावाजवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% पाणीसाठा. धरणातून 2 TMC पाण्याचा विसर्ग सुरू. परळी सिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्यायी पूल पहिल्याच पावसात गेला वाहून. पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद. तात्काळ पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील गावाला बसला समुद्राच्या उधाणाचा फटका. तळाशील गावातील किनारपट्टीचा 15 ते 20 फूट भूभाग समुद्राच्या लाटांमुळे धुपून गेला. राज्यभरातील महिला, राज्यभरातील परिचारकांचं आझाद मैदानावर आंदोलन. 1 दिवसाच्या कामबंद आंदोलनातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी परिचारिका आक्रमक.
जळगावच्या बोदवड शहरात डॉक्टरांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. BHMS CCMP डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन MMC मध्ये कायम ठेवण्याच्या निर्णयाबाबत उपाययोजना करण्याची मागणी. नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचं काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी परिचारिका संघटना आक्रमक. 550 कर्मचारी आंदोलनात सहभागी. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा. जळगावच्या फुलगावमध्ये विविध मागण्यांसाठी नागरिकांचं ग्रामपंचायती समोर आंदोलन. मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. यवतमाळमधील सावळी सदोबा ते तळणी मार्ग चिखलमय. विद्यार्थी ग्रामस्थांची रस्त्यावरून ये जा करत प्रचंड हाल. बांधकाम विभागाच्या कामावर ग्रामस्थांचा संताप. बुलढाण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य. आरोपीला जळगाव जामोद पोलिसांकडून मध्य प्रदेशातून अटक. बीडमधील पांगरी तांडा आणि पांगरी कॅम्पवर दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार. गावातील अवैध दारू अड्डे केले उद्ध्वस्त. पुण्यात गे डेटिंग ॲप ग्राइंडरवर ओळख करून तरुणाला सापळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार. अश्लील व्हिडिओचा सापळा रचून चोरी. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. नागपुरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक. तपासात आरोपीकडून आणखी 5 गुन्ह्यांची कबुली. 2 आरोपींसह चोरीचा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश. मुंबईच्या मालाडमध्ये 2 बेकायदेशीर फेरीवाल्यांमध्ये हाणामारीत तलवार काढल्याचा भाजपच्या माजी नगरसेवकाचा आरोप. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नाशिकमध्ये काँग्रेसकडून निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी. महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस कार्यालयात उमेदवारांची गर्दी. गोंदिया जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचं आरक्षण जाहीर. 56 गावांचा कारभार महिला सांभाळणार. लातूरच्या हगळद या गावातील तलावात आढळला जेसीबी चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. तलावाजवळ जेसीबी का घेऊन गेले होते याचाही पोलिसांकडून तपास. साताऱ्याच्या कराडमधील ढेबेवाडी फाट्यावर रात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार. मद्यधुंद डॉक्टरने भरधाव गाडीने 2 दुचाकींसह 3 नागरिकांना उडवलं. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर रिकाम्या दारूंच्या बाटल्यांचा खच. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचं दुर्लक्ष. परभणीच्या खोकलेवाडीमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन. गुजरातमधून मुंबई मार्गे तुळजापुरात ड्रग्ज दाखल. सूत्रांची माहिती. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात 500 रुपयांचं आमिष दाखवून 12 वर्षीय मुलीवर अत्याचार. 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना जिल्ह्यातील बदनापुरात अज्ञात चोरट्यांनी महादेव मंदिरातील दानपेटी फोडली. पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांकडून सीसीटीव्हीची तोडफोड. पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावर मालवाहू कंटेनरचा अपघात. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता ओलांडताना सुदैवानं वाचल्यात. अमरावतीच्या वलगावमध्ये दारूच्या नशेत असणाऱ्या वाहन चालकाचा अपघात. पुलावरून 70 फूट खाली कोसळल्यानंतरही सुखरूप बाहेर.